सातारा जिल्ह्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या आहेत आणि एकंदरीत जिल्ह्यात सर्व भाजपमय परिस्थिती निर्माण असतानाच म्हसवड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून अभिषेक विरकर विजयी झालेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावे की तुम्ही प्रथम निवडून आलेला आहात. काय कशा पद्धतीने भावना आहे तुमच्या आणि नगरसेवकपदी तुम्ही सभा आनंद हा गगनात मावना झालाय. सगळ्यांचा जल्लोष बघताय, 21-0 झालेले आहेत. सर्व काही झालं त्याच्या भाऊंच्या कृपेमुळे आणि त्यांच्या कामामुळे झालेलं आहे. जास्त सांगण्याची काही गरज नाही माणसांना, जे काम केलंय तेच खूप आहे. आता गेल्या वेळी परिवर्तनची सत्ता होती आणि त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होते. 9 वर्षानं भारतीय जनता पार्टी किंवा एकंदरीत जयकुमार गोरे यांच्या ताब्यात नगरपालिका आलेली आहे. कशा पद्धतीने विकास आहे आणि कुठल्या विकासाचा रोल मॉडेल तुमच्या समोर असणार आहे? जनतेला गेले मागच्या वेळी जे चूक केली त्यांनी सुधारलेली आहे आता. कारण जनतेला वाटलं की आता काहीतरी होऊ शकतंय, भाऊंशिवाय काय पर्याय नाही मसवडला. त्यामुळे जनतेने भाऊंच्या बाजूने कौल दिलेला आहे. आता एकंदरीत जिल्हा सर्व भाजपमय होताना दिसतोय. काय कारण असेल एकंदरीत त्याबद्दल? भाऊंची कामं, विकास कामं, दुसरं काहीच नाही. भारतीय जनता पार्टी एकेकाळी सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. आता भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जातोय. नक्की काय काय विकास कामाची योजना आणि भारतीय जनता पार्टीचं काय योगदान सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी असणार आहे? नंतर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.